6 महिन्यामध्ये कसं काय आपल्याला फर्स्ट पेमेंट आलं आणि काय रिॲक्शन आपल्या घरच्यांची आली आणि बऱ्यापैकी आपण 43,000 सबस्क्रायबर्स पूर्ण केलेले आहेत। आणि नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, कसं माझं चॅनल 6 महिन्यामध्ये मी मॉनिटाईज केलं, 6 महिन्यामध्ये कसं काय आपल्याला फर्स्ट पेमेंट आलं आणि काय रिॲक्शन आपल्या घरच्यांची आली आणि काय आपल्याला कसं वाटलं ते तुम्हाला मी आज शेअर करणार आहे। ही जर्नी ठरवून काय केली नव्हती, ही जर्नी आपल्या पण झाली आणि ह्याच्या मागचं उद्देश काय नव्हतं, फक्त व्हिडिओ करणे हे उद्देश होतं। यातलं काय आउटपुट बघितलं नाही कधी मी, किंवा कधी मी असं चॅनल मॉनिटाईज होईल ह्याचा मी कधी विचार केला नव्हता। जसं जसं माझे व्हिडिओ मी टाकत गेलो तसं तसं मला रिझल्ट त्याचा मला येत गेला। आणि मोस्टली काय विषय आहे की शॉर्ट्स जे मी जास्त शॉर्ट्सवरती भर दिला आणि शॉर्ट्समध्ये जेवढे आपले शॉर्ट्स व्हायरल गेले तेच माझं एक टर्निंग पॉईंट ठरला। आणि आज पण मी व्लॉगची वाट बघायला लागलो आहे, जेणेकरून आपले व्लॉग व्हायरल जातील। अजूनपर्यंत आपले जस्ट मोस्टली व्हायरल गेले नाहीत। ज्या दिवशी आपले व्लॉग व्हायरल जातील त्या दिवशी मी समजेल की बाबा थोडाफार मी पॉप्युलर झालो आहे। आणि आपल्या एक वर्षामध्ये या एक वर्षाच्या जर्नीमध्ये आपले जवळजवळ 43,000 फॉलोअर्स झालेले आहेत। आपल्या म्हणजे सांगण्याचा काय मोठेपणा नाही आहे। आपल्या बऱ्याच जणांचे म्हणजे जे स्ट्रगलर आहेत त्यांना एक नाही, दोन नाही, तीन, 4 5 वर्ष घासतात, म्हणजे या फील्डमध्ये स्ट्रगल करतात, तरी पण त्यांना 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायला पण खूप त्रास होतो। आणि आपल्या नशिबानं आपला जो स्ट्रगल आहे आणि बऱ्यापैकी आपण 43,000 सबस्क्रायबर्स पूर्ण केलेले आहेत। आणि जे क्रायटेरिया असते मॉनिटायझेशनची, 3000 वॉच टाईम किंवा 1000 सबस्क्रायबर्स, हे सगळं बऱ्याच ठिकाणी व्ह्यूज पण डिपेंड असते। हे सगळ्या क्रायटेरियामध्ये आपलं पूर्ण झालेलं आहे आपलं यूट्यूब चॅनल। आणि बऱ्याच महिन्यांपासून मला सांगायचं होतं, ॲक्च्युली 4-5 महिन्या अगोदरच झाले, म्हणजे जेव्हापासून मी चॅनल 6-7 महिन्यापासून चालू केलं त्यानंतर हे सगळं मॉनिटाईज प्रोसेस सगळं झालं। आणि आपलं ॲडसेन्स वगैरे सगळं पहिला पोस्टाने येत होतं ॲडसेन्स वगैरे, आता पोस्टांना येत हल्ली सगळं ऑनलाईन ईमेल वगैरे ह्याच्यावरती सगळं आपलं कोड वगैरे येऊन जातं। त्यामुळं प्रोसेस सगळी ती केलेली आहे। त्याच्यावर पण मी वेगळा एक व्हिडिओ बनवेल, कशी काय प्रोसेस असते, काय असते। आणि परत अनएक्सपेक्टेड होतं, म्हणजे जे पेमेंट वगैरे आलं सगळं त्याचा पण मी वेगळा एक व्हिडिओ करेन, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सांगा। आणि ह्या सगळ्या जर्नीमध्ये मला बऱ्यापैकी आमच्या गावातून असू देत किंवा घरचे असू देत चांगला सपोर्ट आहे। आणि एका इंटरव्ह्यूमध्ये पण मला रेडिओवरती बोलवलं, त्या इंटरव्ह्यूमध्ये पण मी सांगितलं की कसं काय म्हणजे आपलं जे व्लॉगिंग आहे किंवा हे यूट्यूब क्षेत्र आहे किंवा सोशल मीडिया जसं काय इम्पॅक्टफुल या आपल्या भागात किंवा आपल्या समाजात कसा प्रभाव त्याचा आहे, ह्याचा पण व्हिडिओ मी त्या इंटरव्ह्यूमध्ये दिला आहे। जो तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता। हा व्हिडिओ करण्याचा उद्देश असा आहे की बरेच जण म्हणजे क्युरियोसिटी होती बऱ्याच जणांची की बाबा या व्हिडिओजमधनं काही थोडेफार फायनान्शियल होतो का किंवा ह्यात स्कोप आहे का, ह्या बऱ्याच जणांची उत्सुकता असते। आणि जे नवीन यूट्यूब चालू केलेले आहेत त्यांना पण हा व्हिडिओ आहे, कारण की तुम्ही कन्सिस्टंट राहिलं पाहिजेत आणि कन्सिस्टंटमुळे हे आपलं सगळं घडू शकतं। यात फ्युचर आहे, पण पेशन्सली ह्या सगळ्या गोष्टी करावं लागतात, सगळं सांभाळून करावं लागतात। कारण की माझी पण काही वेगळी स्टोरी आहे। मी कधीतरी तुम्हाला निवांत त्या स्टेजवर पोचलो की तुम्हाला सगळ्या स्टोरी आणि काय आपलं सगळं आहे ते तुम्हाला 100% मी शेअर करेन। तर जसं तुमचं प्रेम आहे तसं तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करत आला आहे आणि इथनं पुढं पण सपोर्ट करत राहा, अशीच माझी अपेक्षा आहे। तुम्हाला वेगवेगळे आपल्या भागातील किंवा आपलं ट्रेंडिंग काय चालू आहे वेगवेगळे कंटेंट आणि व्लॉग थ्रू किंवा शॉर्ट्स थ्रू आपल्याला वेगवेगळे कंटेंट तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन। आणि सोशल मीडियामुळे आपल्याला बऱ्यापैकी पॉप्युलॅरिटी पण भेटते, थोडेफार आपल्याला बरेच जण मला भेटतात, फोटो वगैरे काढतात, छान वाटतं। आणि जे मला नवीन विचारतात चॅनलचं, खूप जण टिप्स घेतात आणि ह्यात थोडेफार प्रमोशन पण होतात। आणि हेच आपण केलं आहे आणि आपल्याला ह्याचा आनंद आहे, म्हणून तर या क्षेत्रामध्ये मी पाऊल टाकलं। आणि आधीपासून लॉकडाऊनपासून इच्छा होती माझी करण्याची, पण ह्या वर्षभरात योगायोग आला तो करण्याचा आणि मी व्हिडिओ करत राहिलो। आणि घरच्यांना पण याचं समाधान आहे आणि बाकी फॅमिली फ्रेंड्सला पण याचं प्राऊडफुली सांगतात की बाबा आपला मित्र आहे, भाऊ आहे। आणि ह्या जर्नीमध्ये सगळ्यांचं जे योगदान आहे ते खूप महत्त्वाचं आहे। आणि या सगळ्यांना मनापासून थँक्यू, तुमचं प्रेम असंच राहू द्या। धन्यवाद। आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आणि चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा आहे। आणि माझे व्लॉग्स पण बघा आणि सगळ्यांना धन्यवाद।